भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गुडेगाव रेती घाटातील कथित अवैध उत्खननाच्या प्रकरणाने आता चांगला स्थान घेतला आहे। गुडेगाव रेती घाटात परवानगीपेक्षा तब्बल 34,600 ब्रास अतिरिक्त उत्खनन झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या प्रकरणात कंत्राटदारावर 71,27,60,000 रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचा दावा शिवसेनेचे भंडारा गोंदिया संपर्क प्रमुख संजय कुंभलकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। 14 ऑगस्ट रोजी विश्रामगृह येथे शिवसेना भंडाराच्या वतीने या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे दंडाची नोटीस बजावून आणि पोलिसात गुन्हा दाखल होऊनही अद्याप दंडाची वसुली झालेली नाही असा आरोप शिवसेनेने केला आहे। डिसेंबर 2025 मध्ये हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता। त्यानंतर दंड वसूल करून संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले। मात्र कारवाई होऊनही दंडाची रक्कम वसूल न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। याशिवाय ज्यांच्यावर दंडाची कारवाई झाली त्याच एजन्सीला पुढे तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील रेती घाटांचे कंत्राट कसे देण्यात आले असा सवालही शिवसेनेने उपस्थित केलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून 71 कोटींचा दंड तात्काळ वसूल करावा आणि संबंधित एजन्सीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे। अन्यथा जिल्हाधिकारी आणि खनिज कर्म अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे। गुडेगाव रेती घाटातील या प्रकरणावर प्रशासन आता काय कारवाई करते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंचे मी शिवसेना पक्षातर्फे स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेत उपस्थित आमचे जिल्हा प्रमुख अनिलजी गायधने, उपजिल्हा प्रमुख विकासजी मदनकर, सुरेशजी धुर्वे आणि शहर प्रमुख नरेंद्रजी बुर्डे। आपणा सर्वांना माहीत असेल की मौजा गुंडेगाव तालुका पवनी मौजा गुंडेगाव तालुका पवनी येथील रेती घाट उत्खननाचा जो ई लिलाव झाला होता तो ई लिलावधारक कंत्राटदार एजन्सी अनुज कुमार अगरवाला, त्याचे प्रोप्रायटर आहेत तुषार सारिया यांनी घेतला होता आणि त्या रेती डेपोमधनं 14,130 ब्रॉस रेती उत्खननाचा त्यांना कंत्राट देण्यात आलेला होता। परंतु 14,130 ब्रॉस रेती उत्खननच्या व्यतिरिक्त त्यांनी 34,600 ब्रॉस अतिरिक्त रेती उत्खनन त्या ठिकाणून केले होते। त्या उत्खननाची पूर्ण किंमत आणि दंडासह 71,27,60,000 रुपये इतकी आहे, शासनाने आखलेली आहे। त्या अनुषंगाने हिवाळी अधिवेशनात डिसेंबर 2025ला आपले माननीय आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर राज्याचे माननीय महसूल मंत्री यांनी तात्काळ 71,27,60,000 रुपयाची दंडाची रक्कम सदर कंत्राटदार एजन्सीकडून दंड आकारणी वसूल करण्यात यावी आणि त्या एजन्सीवर गुन्हा नोंद करण्यात यावा की शासनाची फसवणूक केली आणि शासनाच्या गौण खनिज अवैधरित्या उत्खनन करून त्याची विल्हेवाट लावली आणि स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला। तर या संबंधाने 9/1/2026 रोजी आपल्या तहसीलदार पवनी यांनी सदर कंत्राटदार एजन्सी यांना 71,27,60,000 रुपये दंडाच्या आकारणीचे आदेशची बजावणी केली आणि पोलीस विभागाने 21 मार्च 2026 रोजी अपराध क्रमांक 221/2026 नुसार त्याच्यावर BNSच्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। त्यानंतर आता या
हा आदेश पारित होऊन 8 महिन्याचा कालावधी झाला. त्यानंतर 2 ऑगस्टला आपली जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. मी जिल्हा नियोजन समितीचा विशेष निमंत्रित सदस्य असल्यामुळे त्यामध्ये सुद्धा आमदार श्री राजू कारेमोरे, आमदार माननीय श्री नरेंद्र भोंडेकर, माननीय खासदार श्री राजेंद्रजी जैन यांनी हा मुद्दा उपस्थित केला असता माननीय जिल्हाधिकारी यांनी त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले की सदर कंत्राटदार एजन्सीची सिक्युरिटी जी आमच्याकडे जमा आहे ती आम्ही आता तात्काळ जप्त करतो आणि दंडाची रक्कम वसुली करून त्याच्यावर जे कायदेशीर कारवाईची अटकेची कारवाई आहे ती पण आम्ही लवकरात लवकर करतो. त्याच दिवशी सकाळी मायनिंगची बैठक झाली. त्यामध्ये आपले ज्येष्ठ नेते माननीय आमदार नानाभाऊ पटोले, माननीय आमदार नरेंद्रजी भोंडेकर, माननीय आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी सुद्धा मायनिंगच्या याच्यात हा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळेस सुद्धा जिल्हाधिकारी आणि मायनिंग ऑफिसर यांनी सदर दंडाची रक्कम आणि वसुली आणि कायदेशीर कारवाई आणि सिक्युरिटी जप्त करू असं त्या ठिकाणी आदेश दिला. याच्यापेक्षाही मोठा एक अफलातून प्रकार म्हणजे जेव्हा 9 जानेवारी 2026ला ज्या कंत्राटदार एजन्सीवर 71 कोटी 27 लक्ष 60 हजार रुपयाचा दंड झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल संहितेनुसार अशी कंत्राटदार एजन्सी ज्याच्यावर शिक्षा झाली आहे ती दुसऱ्या कंत्राटामध्ये सहभाग घेऊ शकत नाही. असं असताना सुद्धा सदर कंत्राटदार एजन्सीला तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील सर्व रेतीघाटाचे कंत्राट फेब्रुवारी 2026 मध्ये देण्यात आले आणि त्याचे वर्क ऑर्डर सुद्धा त्यांना देण्यात आले. जेव्हा की सदर कंपनीला माननीय जिल्हाधिकारी भंडारा आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी भंडारा यांनी त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसुली करायला पाहिजे होती त्यांची आणि त्यांच्यावर पोलिसांमार्फत त्यांच्यावर अटकेची तात्काळ कारवाई करायला पाहिजे होती. जेव्हा हा गुन्हा नोंद होता तसं न करता त्याच्यावर इतकी मेहरबानी जिल्हाधिकारी आणि खनिकर्म अधिकारी का बरं करत आहेत? जेव्हा की राज्याचे महसूल मंत्री यांनी स्पष्ट सभागृहामध्ये निर्देश दिले आहेत की त्याच्यावर गुन्हा नोंद करा आणि जे नियमानुसार दंड होतो त्याची आकारणी करणार, त्याची वसुली त्याच्याकडनं करा. हे न करता माननीय जिल्हाधिकारी हे कोणाच्या भीतीमुळे किंवा कोणाच्या प्रभावाखाली किंवा कोणाच्या दबावाखाली किंवा अशी कोणती सहानुभूती आहे किंवा असा कोणता त्यांच्या संगनमत आहे सदर कंत्राटदार एजन्सीची की त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसुली करत नाही. DPDC मध्ये आणि मायनिंगच्या बैठकीत आश्वासन देऊन त्यांच्याकडून सिक्युरिटी वसूल करत नाही. त्या अनुषंगाने मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की अशा कंत्राटदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकण्यात यावं. त्याच्यावर महसूल विभागाने जे 71 कोटी 27 लक्ष 60 हजार रुपयाचा दंड आकारणी केलेली आहे आणि जो गुन्हा नोंद झाला आहे त्याच्यात त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी आपल्या माध्यमातून आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, आपल्या राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि कारवाई होत नसेल तर जिल्हाधिकारी भंडारा आणि खनिकर्म अधिकारी भंडारा यांच्यावर तात्काळ माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी कार्यवाही करावी. आणि अशी एक आणखी सूत्रानुसार माहिती मिळालेली आहे की सदर कंत्राटदार एजन्सीची तुमसर आणि मोहाडीमध्ये जे आता रेतीघाट उत्खननाचे कंत्राट आहे तर त्याला फायदा व्हावा म्हणून पवनी आणि लाखांदूर तालुक्यातील रेतीघाट जे लिलाव झालेले आहेत त्या रेतीघाटांतील उत्खनन लवकरात लवकर करू ते बंद पाडायचे आणि तुमसर मोहाडीमधील याच्या जो पावसामुळे रेती उत्खनन बाकी आहे
तर याला मुदतीच्या आत रेती उत्खनन करू द्यायची आणि त्याला कुठंतरी फायदा पोहोचवायचा अशी आपल्या जिल्हा प्रशासनाची पूर्ण भूमिका निदर्शनास आलेली आहे। तरी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की यावर आपण माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी आणि ही जर कारवाई तात्काळ झाली नाही तर शिवसेना पूर्ण ताकदीनिशी याच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि माननीय खनिकर्म अधिकारी यांच्या विरोधात आंदोलन करेल असं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। ही आहे अनुज कुमार आगरवाला आणि त्याचे प्रोपायटर आहेत तुषार सारिया। हे 2025चं प्रकरण आहे। प्रोपायटर आहे अनुज कुमार सारिया, नागपूर। अनुज कुमार सारिया ती एजन्सी आहे मेसर्स अनुज कुमार अगरवाला ही एजन्सी आहे आणि त्याच्या प्रोपायटर आहेत तुषार सारिया। याच्यामध्ये अनेक अशा आपल्या राजकीय लोक आहेत त्यांची खूप पार्टनरशिप राहते म्हणजे ते हा जिल्हा होत राहते स्थानिक लेवलचे अनेक असे राजकारणी आहेत त्यांची छोटी छोटी पार्टनरशिप त्यांना दिला शेअर असू शकते, पण याच्याविषयी जे काही आहे ते मान्य जिल्हाधिकारी आणि ते जे आरोपी कंत्राटदार एजन्सी आहे तेच आपल्याला सांगू शकतात। त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि गुन्हा नोंद आहे ना, गुन्हा नोंद आहे। मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना त्यांच्या विभागामार्फत गुन्हा दाखल झाला आहे, तर त्याची जी तीव्रता आहे त्याच्यानुसार त्यांनी पोलीस विभागाला पोलीस अधीक्षकांना सांगून त्यांच्यावर तात्काळ अटकेची कारवाई करायला पाहिजे होती। त्याच्यातही दिरंगाई होती। सांगितलं या बातम्या आमच्या पेपरला नाही महिन्यात छापून आल्या। अच्छा, परंतु आता 2 ऑगस्टला आपली नियोजन समितीची सभा पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की त्या एजन्सीला वर आम्ही कारवाई करतो आणि त्याची सिक्युरिटी जप्त करतो, परंतु अजूनपर्यंत कोणतीच कारवाई केलेली नाही। आज 10 तारीख झाली। हे आपण जिल्हाधिकारी महोदयांना विचारा कोणाकडून परवानगी आहे। हो, अनुज कुमार अगरवाला, रामदास पेठ, नागपूर। यावर्षी तो गुढेघाट कोणाकडे आहे? यावेळेस कुडेघाट दुसऱ्या एजन्सीकडे आहे, त्या एजन्सीकडे नाही आहे। त्या एजन्सीला तर द्यायलाच नव्हतं पाहिजे, कारण ती एजन्सी काळ्या यादीत टाकायला पाहिजे होती, कारण त्याच्यावर शिक्षा झालेल्या एजन्सीला कंत्राट देता येत नाही असं महसूल संहितेमध्ये नमूद आहे। असं असताना सुद्धा त्यांना कशी काय देण्यात आली हा मोठा यक्ष प्रश्न आहे। कोण नाही कारवाई नाही, विधानसभा क्षेत्रातून नाही, आम्हाला जिथं जातात तिथं आम्ही वेळोवेळी तक्रार करतो। नाही, विशिष्ट घाटावर नाही, शासनाचे 71,27,00,000 रुपये। जो व्यक्ति के ऊपर में 72 करोड़ रुपए के फाइन बैठा है, वही व्यक्ति को वही नाम से फिर गार्ड मिलते हैं। वही सबसे बड़ा प्रश्न। और वही हम भी बता रहे हैं ना, वही तुम बोल रहे, वही तुम बोल रहे। और वही व्यक्ति अभी तक कलेक्टर ने 4 नोटिस निकाला है। आजच्या या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सांगितलं आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयापर्यंत आमची ही हाक पोहोचवावी। जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही लवकरच मोठं शिवसेना जन आंदोलन करेल याची मी ग्वाही देतो।